टाळपा खातवाली माणसं आहेत का? आधी आप बोले एक बाइट करू, आधी बाइट करू, एक बाइट काय ते सोय करा. मंडप सोडून काही कुठे जाऊ नका. मंडपामध्ये आपली एकत्रित संख्या असते आणि आपली एकीचं स्वरूप असतं. थोडासा जरी कंटाळा आला, काही न गुडघ्याचा प्रॉब्लेम असला तर आपण खुर्च्या ते साहेबांच्या खुर्च्या देत काढू आपण. माळेगाव ने येथील सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी ताजनापूर लिफ्ट मध्य प्रकल्प कार्यालयाला घेराव घालून बसलेले आहेत. ताजनापूर लिफ्टच्या 17 गावामध्ये समावेश व्हावा म्हणून माळेगावच्या लोकांनी सगळ्यात जास्त योगदान दिलं आहे. आज मितीला माळेगाव हे गाव असं आहे की दुग्ध व्यवसायाचं गाव आहे. दुग्ध व्यवसाय हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. आज तागायत या गावाच्या बांधणाऱ्यांना पाणी मिळालेलं नाही. हा प्रकल्प 2013 पर्यंत कार्यान्वित करण्याचं शासनानं लेखी आश्वासन देऊनही देखील प्रत्यक्षात पाणी आलं नाही. त्यामुळं या गावातील 7 पाणलोट क्षेत्रामध्ये वर्षातून 6 वेळा पाणी मिळावं या मुद्द्यावर हे घेराव आंदोलन चालू आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या विषयाचा आमचा पाठपुरावा चालू आहे. परंतु आम्हाला असं सांगण्यात आलं की हा प्रकल्प इंजिनिअरिंग विभागाकडे गेला आहे आणि त्याचा इलेक्ट्रिक विभागाकडून काम अपूर्तता असल्यामुळं हे काम होत नाही. मला हे कळत नाही की 6 महिन्यापासून जर इलेक्ट्रिक विभाग जर काम करीत नसेल, मेकॅनिकल डिव्हिजन काम करीत नसेल आणि एवढ्या निष्ठुरतेनं जनतेच्या प्रश्नाकडे पाहत नसेल तर दुर्दैव आमचं की लोकशाही कशाला म्हणायची. लोक इथं नडतायत, प्रपंच बुडतायत, लोकांचं वाटोळं होऊ लागले, कोटी कोटी रुपयाचं नुकसान झालंय, तरुण पिढी बरबाद होत चालली आणि तरी देखील शासन दुर्लक्ष करतंय. अत्यंत खेददायक बाब आहे. त्या लोकशाहीमध्ये अंतिम लाभार्थी हा शेतकरी गरीब माणूस आहे आणि त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन चालू आहे. जोपर्यंत इथून पाणी मिळणार नाही तोपर्यंत इथला शेतकरी या मंडपातून उठणार नाही या निर्धारानं या मंडपात आलेला आहे आणि हा याचा निकाल घेतल्याशिवाय निकाल घेतल्याशिवाय मी उठणार नाही आमचा निश्चय आहे. आपण अनेक दिवसापासून याचा पाठपुरावा करत आहे पाण्याचा, परंतु तुम्हाला असं वाटत नाही का अधिकाऱ्यांची मानसिकता पाणी द्यायची आहे का नाही? 100% अधिकाऱ्यांना आणि त्यांचे जे करते करविते कुठं तरी मनामध्ये हातचं ठेवून चाललंय. हा विषय 2000 पासून आम्ही लढतोय. 30 वर्षापासून हा लढा आहे. 3री पिढी आता लढ्यात उतरली. म्हणजे सगळं पाणी आहे, सगळं काही आहे, फक्त द्यायची अधिकाऱ्यांची आणि शासनामध्ये बसलेल्या लोकांची मानसिकता गेल्या 30 वर्षापासून नाही आणि त्यामुळं हे आंदोलन करावं लागतंय. वास्तविक जायकवाडी धरण भरलंय, खाली पाणी सोडलं जातंय, दरवाजे ओपन केले, पाणी का नाही? इथं पाणी का नाही सोडत? म्हणजे एकीकडे तुम्ही पाणी तिथं नदीला सोडून देता आणि दुसरीकडे पिकं वाचवण्यासाठी, दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी पाणी देत नाही. दुर्दैव आहे. यासाठी खरं म्हणजे आंदोलन करायची वेळ यायलाच नव्हती पाहिजे. पण दुर्दैव आहे आमचं की लोकशाहीमध्ये ही वेळ आमच्यावर आली आहे. शेवगावचं हे जे कार्यालय आहे हे एक शोभेची वस्तू म्हणून राहिलेली, याचा उपयोग आहे का काही तालुक्याला? शेवगावच्या या कार्यालयाचा उपयोग फक्त अधिकाऱ्यांचा पगार देणे आणि त्यांची रिटायरमेंट पर्यंत त्यांची तजवीज होणे एवढाच विषय चालला. आमच्या फायद्यावर हे कार्यालय नाही. 30 वर्ष लागतात का एखाद्या गोष्टीसाठी? लेखी देत आहे, जलसंपदा मंत्र्याच्या सैन्य लेखी देत आहे की 2013 पर्यंत पाणी काढू. लोकांनी कुणाला भारत ठेवायचा? जर शब्दाला किंमत नसेल, सरकार जर जनतेशी प्रतारणा करीत असेल, खोटं बोलत असेल तर शेतकऱ्यांनी नेमकं कुणावर विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं या कार्यालयाचा जनतेला काहीच उपयोग नाही, यांच्या पदाचा उपयोग नाही आणि हे आमच्या दृष्टीतून निरर्थक पद आहे. यांच्यासाठी काही मागणी अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा? आमचं तर मागणी आहे साहेब, आमचं जनते शासनाला मागणी आहे. मागणी आमची अशी की ह्या 13 वर्षात जे आमचं नुकसान झालंय यांच्या पगारातून वसूल करून आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात फुकट कशाला माणसं पोचताय. हे जर डिपार्टमेंट आम्हाला पाणी देऊ शकत नाही आणि आमचं जर नुकसान कोटीनं रुपये होतंय तर प्रत्येक शेतकऱ्याचं 13 वर्षात झालेलं नुकसान ते काढा आणि त्याच्या खात्यात वर काढा, यांच्याकडून रिकव्हरी करा. काम नाही करीत यांना पगार कोणत्या मुद्द्यावर देतात?
नाही, आम्हाला आमचं जसं पाणी नाही दिलं आमचं नुकसान झालं, यांचं नुकसान झालंच पाहिजे. माहिती अशी कळते की ह्या कार्यालयाला कर्मचारीच नसतात आणि एखादा असतो तो बी झोपत असतो दिवसभर. असं आहे. त्याच्या पुढची माझ्याकडे माहिती आहे की माणसं फक्त इथं सहीपुरती येतात आणि जागेवर रिटायर झाल्याची पण मला माहिती. म्हणजे एवढी शोकांतिक आहे की हे कार्यालय, या कार्यालयाचा या जनतेला उपयोग नाही, माळेगावच्या लोकांना नाहीच नाही, शेवगाव तालुक्याला उपयोग होईना. त्यामुळे एक मुदतीत काम झालं पाहिजे. हे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे आणि नुकसान ज्यावेळेला होतं ना, तर त्यावेळेला नुकसान करणाऱ्या घटकाकडून ती वसुली करून ज्याचं नुकसान होतंय त्याला पोच केली पाहिजे, तर खरा न्याय मिळणार आहे. पाणी तर देणारच आहेत, पण यांच्या सगळ्यांच्या आतापर्यंत जेवढे होते ना त्यांच्याकडून यांची रिकव्हरी काढा, यांच्या जोपर्यंत पेन्शन बंद करा. अजितदादा असल्यापासून 12,000 कोटीपासूनचे निधी आला, मग ह्या अधिकाऱ्यांनी नेलाय कुठं? म्हणजे तुमचं परीक्षण काय? आमचं परीक्षण असं आहे की हा सगळा ज्याच्या त्याच्या फायद्यावर चाललेला विषय आहे. म्हणजे पोट तिटकडनं लढायचाच विषय नाही, पोट तिटकडनं द्यायची इच्छाच नाही. मुळात काय इच्छा मरते. आणि आमचं जनतेचं दुर्दैव आहे की ज्या प्रश्नावर मतदान व्हायला पाहिजे होतं, ज्या प्रश्नावर लोकांनी हे करायला पाहिजे, आज जाती धर्म पक्ष पैसा याच्यावर जनता चालली. म्हणजे जनतेकडून ज्या चुका होत आहेत तर ते जनतेला चुकीच्या दिशेनं आफूची गोळी देऊन जनतेचं मन भरकटत आहेत आणि जनता भरकटली जाते आणि त्याचा फायदा यांना होतोय. अधिकारी घेत आहेत, सत्ताधारी घेत आहेत, सगळ्यांना फायदा आतापर्यंत झाला आहे. वास्तविक ही योजना आतापर्यंत मागच पूर्ण व्हायला पाहिजे. इतके दिवस लिखी देत आहे ना, जलसंधारण खात्याचा मंत्री आम्हाला शब्द देतोय, मग का पाळला जात नाही? याच्या संबंधात तालुक्यातले माणसं का नाही उठाव करी? म्हणजे सगळ्या बाजूनं ह्या जनतेची पण चूक आहे असं देखील माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. पण आता जनता जागृत होती ना, मग आता जनतेला नाही मिळाला पाहिजे.